चला बॅट्समन ताबा घ्या मैदानाचा. 4:15 वाजलेत. सहकार्य करा विनंती आहे. बॅट्समन चला मैदानाचा ताबा घ्या. बॅट्समन DJ Vikas. सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आपण पाहतोय त्यावरती सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. एक या धावसंख्येवरती एक गडी बाद अगदी आपण पाहतोय. हा चेंडू कव्हरच्या दिशेला चांगलं शतरक्षण अगदी आपण पाहतोय. फेकी देखील अप्रतिम. यष्ट्या उडवल्यात. निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर
सेलिब्रेशन तर पाहायला मिळतंय, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय ते मात्र आपल्याला पाहायचंय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी अगदी आपण पाहतोय. कात्रज आणि त्यांच्या विरोधात राहुरी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आणि या निर्णय येतोय OUT आउट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात पडझड आपल्याला पाहायला मिळते. कात्रज टीम फलंदाजी करताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र राजगड कात्रज एका धावेवरती 3 गडी बाद. पहिल्या षटकात पडझड आपल्याला जी पाहायला मिळते. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरची तयार. 1 या धावसंख्येवरची 3 गडी बाद. यावेळेला पुन्हा एकदा संधी शतरक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय. चौथा धक्का. तुझाच नाही मार्केट शहरात आपलंच नाव गुणगुणतंय. It's All Star Remix. पॉइंट मधून
या धावफलकावरती आहेत. संत आणि शांत गतीनं एका बाजूला धावफलक आतापर्यंत वाहताना आपल्याला पाहायला मिळेल. स्फोटक आणि आक्रमक फटक्यांची गरज पहिल्या षटकातच धावगतीवरती पूर्णपणे नियंत्रण राखण्यात यश आलं. यावेळेला फक्त दिशा दिली होती शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू फीड केला जाईल. अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल. एक धाव. धावफलकावरती धावा 7. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 1 पॉइंट. 3 षटकाचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. यावेळेला बॅटची काढा लागती. पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 8 वरती धावफलक का पोहोचतंय. किरण 2 चेंडू 1 धावेवरती. साहिल 3 चेंडू 6 धावेवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आहे. अक्षय गवळी गोलंदाजी मार्कवरती आहे. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 8 आपण पाहतोय 4 गाड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न असफल त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय. फलंदाज किरण आणि या साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 8 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अक्षय गवळी फ्रंट वरती अगोदरच आले होते. जास्तीच बाहेर लेग स्टिकचा जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. कळवतायत हा वाईट बॉल आहे. 9 वरती 4 गडी बाद. दुसऱ्या षटकातील काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकणं बाकी आहे. शिल्लक आहे आणि हा चेंडू अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हर 9 धावा. विकेट आपल्याला पाहायला मिळतात त्या 4. 2 ओव्हरचा खेळ अजूनही असेल शेष. शिल्लक बाकी. षटक क्रमांक टाकले जाईल. 3रं षटक. 9 धावसंख्येवरती 4 गडी बाद. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. बॅटची कडा घेते त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. पुन्हा एकदा 1 धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. स्कोर कार्ड 2 अंकांमध्ये प्रवेश करतंय. चंदू गोलंदाजी मार्गवरती 10 धावा धावफलकावरती. षटक 3रं मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. यावेळेला यष्टीरक्षक आलाय चेंडूच्या खाली. झेल झालाय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज बाद. पाच गडी बाद. षटक क्रमांक 3रं मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. आकाश घोलप आणि साहिल जोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चंदू गोलंदाजी मार्गवरती सज्ज. शॉर्ट लेन चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूच्या खाली. काय ड्रॉप. शेल निसटतोय. सटकतोय मैदानाच्या आत. 12 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आकाश गोलप 1 बॉल 2 वरती. साहिल
4 चेंडू 7 वरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन अगदी आपण पाहतोय. 2 धावा वेगवान मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र या 2 धावांच्या साहाय्याने 14 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. षटक तिसरं मार्गस्थ. 14 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. आकाश गोलब 2 चेंडू 4 वरती. साहिल जोरे 4 चेंडू 7 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 वरती 5 गडी बाद. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. आणखीन एक चांगला चेंडू प्रस्तुत केला गेलाय. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे आणि तो मॅन ऑफ द मॅच आहे ओमकार. ओमकार या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लेडिंग एज लागते. आणखीन एका विकेटचं पतन. पडझड होते एक मैदानाच्या आतमध्ये. 6वा धक्का लागताना पाहायला मिळतोय. 14 धावसंख्येवरती 6 गडी बाद. अंतिम आणि अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. बंटी गोलंदाजी मार्कवरती 14 वरती 6 गडी बाद. साहिल जोरे 4 चेंडू 7 वरती. बाळासाहेब आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. चांगला चेंडू प्रस्तुत केला. अगदी आपण पाहतोय बंटी भगत. पहिला चेंडू डॉट निर्धाव. 14 वरती 6 गडी बाद. साहिल जोरे 5 चेंडू 7. बाळासाहेब अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू मिड विकेट दिशा निवडली. एक चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले आणि 2 धावा या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांबरोबर धावफलक 16 वरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. पाहिजे की उर्वरित 4 चेंडूवरती कामगिरी कशा प्रकारे केली जाते. निश्चितपणे बिग हिट खेळण्याचा प्रयत्न असेल. उर्वरित 4 चेंडू आक्रमण करण्याचा फार मोठा प्रयत्न असेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र अर्जित केली जाईल. धावफलकावरची धावा 16 पूर्ण आता 17 वरती. सन्माननीय लक्ष्मण दादा कुंजीर आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातोय. सन्माननीय लक्ष्मण दादा कुंजीर आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. ओमकार या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. त्याला दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. हा फटका कव्हरच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चपळाई. ही दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल. 19 वरती 6 गडी बाद. षटक 4थं मार्गस्थ. बंटी भगत अगदी आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली काय ड्रॉप जीवनदान मिळताना पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. 21 वरती 6 गडी बाद. बंटी भगत सज्ज होईल, तयार होईल.
23 झाल्या 24 बनवायच्यात. चला बॅट्समन चला मैदानाचा ताबा घ्या ताबडतोब. "24 is target. बॅट्समन चला बॅट्समन ताबडतोब फास्ट. चला ताबडतोब मॅच चालू करणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. बंटी भगत आणि संदीप बाचकर. अजय पवार षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज. 24 चेंडू 24 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 24 चेंडू 24. चांगली फायटिंग होईल. राहुल 11 फोटोग्राफर अगदी आपण पाहतोय की टीम फलंदाजी करेल. 24 बॉल 24 या मॅचचं समीकरण. पंच इशारा करतायत लेट्स प्ले. खेळायला होईल सुरुवात. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय सुसाट सीमा पार खणखणीत चौकार. 4 रन. वरती 23 चेंडू 20 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. बंटी भगत स्ट्राइक एंड वरती संदीप बाचकर. नॉन स्ट्राइक एंड वरती अजय पवार. त्या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय 1 बॉल 4. बंटी भगत अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती सज्ज आहे. यावेळेला पॉइंटच्या दिशेला फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली गेली. प्रत्येक चेंडूवरती आक्रमक फटका येण्याची गरज नाहीये. पहिल्या चेंडूवरती एक सनसनीत चौकार. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेतली. स्ट्राइक चेंज केली अगदी आपण पाहतोय. 5 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक
पहिलं अजय पवार यांचं मार्गस्थ असताना यावेळेला अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून दिशा दिली आहे. डीप मधून शतरक्षक घेतोय. त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. 6 वरती स्कोर कार्ड. 21 चेंडू 18. बंटी भगत 2 बॉल 5 वरती. संदीप पाचकर 1 बॉल 1 वरती. अजय पवार दरम्यान गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 6. षटक पहिलं मार्गस्थ. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. 7 धावा धावफलकावरती. 21 चेंडू 17. आता या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे अजय पवारचं षटक पहिलं मार्गस्थ आहे. बंटी भगत 2 चेंडू 5 वरती. संदीप बाचकर 1 बॉल 1 वरती मैदानाच्या आतमध्ये या खेळताना पाहायला मिळतो आहे. निश्चितपणे बॅटची काढा लागली आहे. चेंडू सुसाट सीमारेषेच्या दिशेला. चांगलं शतरक्षण सीमारेषेच्या लगत केले गेले. काही धावा निश्चितपणे त्या ठिकाणी वाचवल्यात. अर्थात 2 धावा वाचवल्यात. 2 येत आहेत. 20 बॉल 15 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होईल. राहुरी 11 फोटोग्राफर्स अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 20 बॉल 15 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. एका बाजूला कात्रज टीम शतरक्षण करताना पाहायला मिळते आणि या झेल झालाय. कव्हर पॉइंटला झेल टिपला जातोय. विकेट होईल पतन. फलंदाज बाद. नऊ वरती एक गडी बाद आहे. षटक पहिलं मार्गस्थ. 19 चेंडू 15 बनवायच्यात. 9 वरती एक गडी बाद सांगितलं. 19 चेंडू 15 ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. अगदी आपण पाहतोय न्यू बॅटर पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. सौरभ मगर मैदानाच्या आतमध्ये. संदीप आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. एक वाईट नक्कीच आला होता. थोडस लांबलेलं षटक. पहा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहिला. परंतु थोडीशी उसळी घेतली होती चेंडूनं. त्या ठिकाणी धाव या चेंडूवरती मिळणार नाही. षटकाची होईल समाप्ती. 9 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि 18 चेंडूत 15 बनवायच्यात. मॅच रोमार्चक तयार झाली आहे. सामना अटीतटीचा मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहिजे बाजी कोण मारणार या महत्वपूर्ण लढतीमध्ये. अठरा चेंडू 15 या मॅचचं समीकरण. गोलंदाजांना काहीतरी कमाल करावी लागेल तेव्हाच धमाल मैदानाच्या आतमध्ये तयार होईल. 18 बॉल 15. गोलंदाज सज्ज होईल. साहिल जोरे. शेवटचे 18 चेंडू 15 धावांची गरज. संदीप बाचकर अगदी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती उभा.
पुन्हा एकदा शॉर्ट लाईन चेंडू होता, पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. सतरा बॉल 11 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होतंय. साहिल जोरेच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण बीड विकेटला खेळलाय, एक शानदार चौकार. आणि आता 17 चेंडू 11 धावांची गरज, 13 वरती एक गडी बाद, षटक दुसरं मार्गस्थ. उलटवा स्वरूपाचा चेंडू कव्हर पॉइंटला पुन्हा एकदा पोहोचतोय. शतरक्षक चेंडूवरती येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, धावा घेतल्या जातील त्या दुसरी धाव घेत असताना यष्ट्या उडवल्यात, अर्थात विकेट पाहायला मिळेल. फलंदाज बाद. या ठिकाणी ANS कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर सन्माननीय संजयजी सोनटक्के सर यांचं आगमन या ठिकाणी होताना जे पाहायला मिळतंय, मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 14 वरती 2 गडी बाद, 10 धावांची अजूनही गरज, चेंडू शिल्लक असतील ते 16. ही मॅच रंगवली जाणार का शेवटपर्यंत? 16 चेंडू 10 धावा, मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जोरदार अपील त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते. फलंदाज मात्र सुरक्षित पाहायला मिळतोय. एक दबाव तयार करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कात्रज टीमचा आपण पाहतोय, परंतु दुसऱ्या बाजूला शांत डोक्यानं फलंदाजी राहुरी फोटोग्राफर 11. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्या, षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. कुणाल जोशी आणि संदीप बाचकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू 10 धावा, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला केले आक्रमण, केलाय प्रहार, काना प्रहार आहे, चेंडू सीमा पार, षटकारासाठी 6 धावा. चेंडू 4 धावांची गरज. पहा सामना कोठे होता आणि कोठून कुठपर्यंत पोहोचलाय. 14 चेंडू 4 धावांची गरज, ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. टक्के सरांना विनंती आहे की पुढचा टॉस तुमच्या शुभ हस्ते होतोय, आपण याच ठिकाणी थांबावं. सन्माननीय सोनटक्के सर, पुढच्या मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. 14 चेंडू 4 धावांची गरज. आणि हा फटका अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या लगत चेंडू अडवला जातोय. 4थ्या आणि 5व्या क्रमांकासाठी यानंतर 2 ओव्हरची मॅच होणार आहे. अर्थात आळंदी टीम त्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. यातून पराजित होणारी टीम आळंदी या टीमच्या विरोधात खेळेल. आळंदीचे कॅप्टन संपर्क करा, आपण लगेच टॉस करणार आहोत आपण ही मॅच संपल्याबरोबर. आळंदी संघाचा कॅप्टन, 2 ओव्हरची मॅच असेल 4थ्या 5व्या क्रमांकासाठी. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. आळंदी संघ आहेत का? चला ताबडतोब आपण संपर्क करायचा आहे. आळंदी टीम 13 बॉल 2 ची गरज. आळंदी संघ, आळंदी हात तरी वरती करा, आहेत का आपण ग्राउंड वरती? यास टॉस करायचं लगेच. 2 धावा बाकी आहेत.
झेल झालाय विकेट आपल्याला पाहायला मिळेल. पाचव्या क्रमांकाला मॅच होती 2 ओव्हरची आणि कॅप्टन बरोबर चर्चा करायची. एक एमडी सर, पॉवर प्ले ठेवायचा नाही ठेवायचा. राहुरी आणि पीसीएमसी आपला लॉट्स केला जाणार आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. ज्याची चिठ्ठी निघेल त्यातून तो फायनलला असेल आणि अगदी आपण पाहतोय ही चिठ्ठी बाकी असेल ती टीम खेळेल परळी टीम बरोबर. आळंदी टीम टॉस जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय.